पिंजरा पिंजरा रे. हीर, काही खाल्लंयस बाबा सकाळपासून का नुसताच बसून आहेस? कोणी काय करून दिलं तर खाईन नाही. अगं बाई, म्हणजे बर बर, मी तुला आत्ता काहीतरी गरम गरम करून आणते बघ खायला. आई राहू दे. अगं तू पण रात्रभर जागून आलीस, आले आले कुठे कामाला लागणारस? नाही रे बाबा, काम टाळून कसं चालेल. आणि तसं बी तू काय आणि तुझे वडील काय बाहेरचं थोडंच खाणार. आत्ता आणते बघ काहीतरी गरम गरम. आई काय झालं? बस बस बस. आई ग, ताप आलाय तुला? अरे काय नाही रे, उगीच अंग गरम झालं म्हणजे ताप असतोय बाय. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. आत्ताच्या आता तुझ्या खोलीत चल आणि आराम कर. अरे राहू दे रे बाबा, गजाला बी डबा द्यायचा आहे मला. आणि दुसरं कोणी आहे का माझ्याशिवाय? तुझ्या वडिलांनी जिला तुझ्यासाठी करून आणलं ती अजून उठली बी नसल. नाही नाही, असं कसं काय? उठली ना, सकाळी सकाळी उठली, स्वतःच आवरलं आणि गेली घरी तिच्या. तुला सांगू हीर, मला त्रास होतो ना, तो या धावपळीचा नाही होत, या हिच्या अशा वागण्याचा होतोय बघ. अरे आपण कुठल्या संकटात आहोत आणि हिचं काहीतरी भलतच. हिच्या जागी आनंदी असती ना तर मला जागेवरचं उठू बी दिलं नसतं. मग आणायचं तिला या घरी, म्हणजे तुझ्या मदतीला. ती नक्की येईल. मी फोन लावू तिला? नाहीतर एक काम कर, नाही तूच तिला फोन लाव, तिला सांग की तुला ताप आलाय, तुला बरं नाहीये. ती ती तुझ्या मदतीला नक्की येईल, मला खात्री आहे. खात्री तर मला बी आहे, पण नग वाटतं रे सगळं. उगीच नाही तो डोक्याला ताप होईल. त्या नारायणीला जरा बी नाही खापायचं. आई, नारायणीचा विचार करण्याची काही गरज नाहीये. आज ना उद्या तिला डिवोर्स देणारच आहे. मला मला फक्त आनंदीशी घेणं देणं आणि आई, तिला या घराची सवय व्हायला नको का ग? तुझ्या डोक्यात नक्की काय आहे रे हीर? मला आनंदीशी लग्न करायचं आहे. आई, मला माझी आनंदी मिळून द्यायला तू मदत करशील ना? बाकी बाकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करणार नाही मी तुझ्याकडून, पण मला माझी आनंदी मिळून दे नाही, प्लीज. हीर, तुझ्या सुखातच मी माझं सुख बघितलंय बघ. तुझ्यासाठी मी वाटेल ते करेन. अरे अशी एकमेकांची तोंड बघत उभे काय राहिलायत? काय ग आनंदी, तू कसा चेहरा पडलायस? हा क्षण दुःख करण्याचा नाही, सेलिब्रेशन करण्यासारखा आहे. आणि या सेलिब्रेशनची सुरुवात आपण पूजेनेच करूयात ना. हा, चल आनंदी, पूजा करून घेऊया. शालिनी काकू, आनंदी, अगं हे काय करतेस तू? अगं जर तुम्हा समजांना अक्का नगच असतील तर हा मान शालिनी काकूंचा आहे आणि त्याच्यासाठी त्या योग्य बी आहेत. जय हो. याला म्हणतात मोठेपणा, या वयात तो सुद्धा. नाही तर मग अशी ते अक्काच्या हातून चाव्या सुटत पण नव्हत्या. हे बघ आनंदी, तू शालिनीकडे चाव्या दिल्यास ना तर मला अजिबात वाईट वाटणार नाहीये. हा, तुझ्या इच्छेविरुद्ध जायचंच नाही असं ठरवलंय मी. घे 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 शालिनी, घे घे चाव्या पण घे, तुझ्याचकडे घे. अक्कांनंतर या चाव्यात
तुमच्याकडेच असल्या पाहिजे, कारण माझ्यासाठी या चाव्यांचा मान देवघरातल्या देवासारखाच आहे. या चाव्यात तुम्हीच ठेवा. आनंदी, तू आत्ता हे जे वागलीस बोललीस हे शेलारांचं रक्त बोलत आहे. अगं मुलगी आहेस तू माझी, नाहीतर खरंच सांगतो साष्टांग दंडवत घातला असता मी तुला. घरच्या देवीच्या पूजेचा मान घरच्या मालकिणीचा असतो, कुणा तिराईताचा नाही. मम्मा, हे सगळं काय चाललंय? काय झालं? रोज या घरात नवीन काहीतरी घडत चाललंय. प्रॉपर्टीचे वाटे होत आहेत, एका तमाशावालीला कुलदेवतेचा मान दिला जातोय, तरी तू गप्प कायस मम्मा? नारायणी, मी तुला यापूर्वीच सांगितलंय, हरलेली लढाई बळे जिंकण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा उभा राहता येत नाही. अशा वेळी शांत बसून परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असतो आणि मी तेच करतेय. मम्मा, तुला जे अंदाज घ्यायचे ते घे, पण मी आता गप्प बसणार नाहीये. तू उगाच उतावळेपणा करू नकोस. मम्मा, काही झालं ना तरी तुझे हक्क मी तुला परत मिळवून देणार. त्यासाठी मी कुठल्याही नात्याचा आणि कोणाच्याही वयाचा विचार नाही करणार आहे. नारायणी, तू नक्की काय करायचं ठरवलंयस? ज्यांनी हा तमाशा केलाय ना त्यांना जाऊन जाब विचारणार आहे की आजपर्यंत तुम्ही या घरासाठी काय केलंय म्हणून. नारायणी, तोंड सांभाळून बोल, ते तुझे वडील आहेत. मम्मा, ज्या प्रॉपर्टीचे वाटे केले जात आहेत ती प्रॉपर्टी तू वाढवलीयस. जेव्हा तू मरमर मरत होतीस तेव्हा बाबांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि आज त्यांनीच तुला न विचारता न विश्वासात घेता ती प्रॉपर्टी कोणाला तरी दान करून टाकली. का गप्प आहेस मम्मा? बोल ना, का गप्प आहेस मम्मा? खरं सांगू का पंढऱ्या, आज जे काय बी झालं ना ते मला अजिबात आवडलं नाही. अगं पण आनंदे, तुला एवढा मोठा मान मिळत होता, किशोरीच्या चाव्या लावल्या होत्या त्यांनी तुझ्या कमरेला. त्या चाव्यांना हात लावायची तरी लायकी आहे का माझी? त्या कामासाठी अक्काच योग्य आहेत, कर्तबदार आहेत, त्या हुशार आहेत आणि समद्या गावाला सांभाळण्याची ताकद आहे त्यांच्या. मग हे सकाळी सगळ्यांसमोर का नाही सांगितलंस? समद्यांसमोर सांगून मला बाबांचं मन दुखायचं नव्हतं पंढऱ्या, म्हणूनच मी आता चाव्यात आजींकडे दिले आणि ते पूजेचं ताट शालिनी काकूंकडं. ललिता काकू? हा बोला ललिता काकू. पंढऱ्या, आनंदीला फोन दे ना. हा हा काकू बोला. आनंदे, इथे थोडी गडबड झाली आहे बघ. गजा हॉस्पिटलात आहे आणि मला रोज तिकडे जावं लागतंय. खूप धावपळ होते ग माझी. त्यात माझी सून नाराज होऊन बसलीये. तू ये ना माझ्या मदतीला. माझी तब्येत नरम पडायला लागली बघ.
काकू मला बी तुम्हाला मदत करायला आवडलं असतं, पर ना आता पण बिन काही नाही. माझा गजा जोपर्यंत हॉस्पिटलात आहे ना तोपर्यंत रोज माझ्या मदतीला ये बघू. नारायणी त्यांना आवडेल का मी तिथं आलेलं? अगं तिची मला काडीची मदत नाही आणि तू तिचा कशाला विचार करतीस? ठीक आहे ठीक आहे, मी येते मदतीला, पर आता पण बिन काही नाही. लगेच फोन ठेवून माझ्या मदतीला ये बघू. काय झालं? ललिता काकूंनी मदतीला बोलवलंय. त्यांची तब्येत बरी नाहीये ना, आणि शिवाय दवाखान्यात यायची जायची गडबड आहे. जाऊ का म्या? जा की, पाहिजे तर मी पण येतो तुझ्या बरोबर. अजिबात नको. इथे छोटी मोठी कामं करायला कोणीतरी पाहिजे ना, म्या जाऊन येते. 1 मिनिट थांब. जायच्या आधी घरात कुणाला तरी सांगून जा, नाही तर सगळ्यांना उत्तर देता देता मला नाकी नऊ येतात. म्या बाबांना जाऊन सांगते. नाही, मी ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. आता नारायणीकडनं निघून जा. हे सांगणारी तू कोण? मच्छिंद्र शेलारांची थोरली मुलगी आणि तुझी थोरली सावत्र बहीण. कळलं? निघा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे बघ आनंदी, जर तू झाल्या गोष्टीबद्दल बोलायला इथे आले असशील तर मला त्या विषयावर काहीही बोलायचं नाहीये, कारण जे योग्य होतं तेच घडलेलं आहे. नाही बाबा, मला त्याच्यावर नाही बोलायचंय. मला तुम्हाला वेगळंच विचारायचंय. मग बोल. ललिता काकू आहेत ना, त्यांचा फोन आला होता. त्यांनी मदतीसाठी बोलवलंय. मदतीसाठी का? काय झालंय? त्यांची तब्येत बरी नाहीये आणि गजाबी दवाखान्यात आहे ना, मग थोडी धावपळ होते. मग त्या विचारत होत्या की तू मदतीला येशील आपण का? जा की, त्यासाठी माझी परवानगी कशाला घ्यायला हवी? नाही म्हणलं तुम्हाला विचारूनच जावं. का आपल्या माणसांना मदत करण्यासाठी कोणाची परवानगी कशाला घ्यायला हवी आहे? जा, अगदी खुशाल जा. वा, मस्त जमतं बाबा तुम्हाला. बाहेरच्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि घरातल्या माणसाच्या डोक्यावरचं छप्पर काढायचं. नारायणी, नारायणी ताई तुम्ही काय बोलताय? तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या इतकी निर्लज्ज मुलगी मी आजपर्यंत नाही पाहिलीये. त्या घरात भिकारी म्हणून आलीस आणि आता मालकिणीचे हक्क दाखवतेस. त्याचे परिणाम खूप वाईट होतील. नारायणी, तू अशा धमकीच्या स्वरात का बोलतेस? पण मला सगळं कळतं बाबा, म्हणूनच तुमचा आणि हिचा राग येतोय मला. हिला हे घर सांभाळण्याचा अधिकार काय आहे आणि हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा वाडा आणि हा सगळा कारभार माझ्या मम्माने दिवस रात्र मेहनत करून उभा केलाय. तर तुमच्यासारखं एका खोलीत अजून एक शब्द जरी बोललीस ना तरी मी इसरीन की तुझ्यात आणि माझ्यात काय नातं आहे ते. एक, तुझं आणि माझं काहीही नातं नाहीये. आणि आता उगाच माझं डोकं फिरवू नको. मी तुझ्याशी नाही, माझ्या बाबांशी बोलते. माझे बाबा आहे आणि त्यांच्याशी या सुरात कोणी बोलूच शकत नाही. माझ्या मोर तर नाहीच. बाबा, ही मला वाटेल ते बोलते आणि तुम्ही ऐकून घेताय. तूही मला वाटेल ते बोलतेस, मी ऐकून घेतोच आहे ना. मी वाटेल ते बोलत नाहीये, जे आहे तेच बोलतेय. आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवे, ती आत्ताच्या आत्ता. तुला तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण आत्ता नाही. नारायणीकडनं निघून जा. हे सांगणारी तू कोण? मच्छिंद्र शेलारांची थोरली मुलगी आणि तुझी थोरली सावत्र बहीण. कळलं? निघा. आणि डोसकं शांत झाल्यावरच जे काही विचारायचं ना ते विचारायचं. नारायणी निघ.
ललिता काकूंकडे जाऊन. आनंदी, अगं काय हे, आलीस काय निघालीस काय, एवढी घाई कसली आहे ग? अहो शालिनी काकू, मला ना बाहेर जायचं होतं. बाहेर कुठे काम आहे का? अगं म्हणजे मला सुद्धा बाजारात जायचं होतं. तुला जर घाई नसेल तर आपण एकत्रच गेलो असतो ना. ते मी वीरच्याच घरी चालले. म्हणजे गजा दवाखान्यात आहे ना, मग ललिता काकूंची खूप धावपळ होते. मग त्यांनी मला मदतीसाठी बोलवलंय. शिवाय जेवण करायला बी कोणी नाहीये त्यांच्याकडे. जा तिकडे. खरंच त्यांची खूप धावपळ होत असेल, पण तिथे गेल्यानंतर काम झाल्या झाल्या लगेच घरी परत ये. आज मी त्या आनंदीला जिवंत सोडणार नाही. अगं इतकी का चिडतेस तू? शालिनी काकू, जर नागनाथ काकाने या घरात एखादी दुसरी बाई आणून ठेवली ना, तर तुला कळेल की माझी चिडचिड का होते ते. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नारायणी, मी तुला किती वेळा समजावलाय, त्या पोरीकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. तुला समजत कसं नाही ग? मग त्या आनंदीपेक्षा मला बाबांचा जास्त राग आलाय. वाटेल ते बोलली ती मला. मला म्हणते की बाबांवर एवढं चिडायचं नाही म्हणून, आवाज खाली ठेवायचा. मग हे काय म्हणाले? काहीच नाही, शांत उभे होते. मग मीच बाबांना विचारलं, तुम्ही मम्माशी असं का वागता म्हणून. मग बाबा बोलायच्या आधीच ती चोमडी मध्ये मला बोलली की बाबांशी या विषयावर आता बोलायचं नाही, नंतर बोल. मी तिला विचारलं, तू हे सगळं बोलणारी कोण? तर मला म्हणे, मी मच्छिंद्र शेलारांची मोठी मुलगी, म्हणजे तुझी थोरली सावत्र बहीण म्हणून. चला, म्हणजे आता ती पोरगी हळूहळू प्रत्येक बाबतीत स्वतःचा हक्क गाजवायला लागली. नारायणी, त्या पोरीमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागणार आहे. तुला काय वाटलं मी तो सगळा त्रास सहन करीन? बच्चा, मी काय म्हणते, हे बघ, तू माझं ऐक, शांतपणे ऐक. तू आता वरचेवर इथे येऊच नकोस. इथे आलीच नाहीस ना की भांड्याला भांडं लागणारच नाही. हा, म्हणजे मी तिला घाबरायचं? अगं मी तसं नाही म्हणत आहे. मी एवढंच म्हणते की तू तुझ्या सासरी राहा, सगळ्यांची मनं जिंक, तुझा संसार मजबूत कर. हा, त्यासाठीच आलीये मी इथे. आता इथे येऊन तू तुझा संसार मजबूत कसा करणार आहेस? अगं त्या गजाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो, सासूबाई त्याच गडबडीत आहे. म्हटलं इथेच जेवणासाठी मदत करावी. काय बोलतेस तू? इथे येऊन तू जेवणासाठी मदत कशी करणार आहेस? म्हटलं डबाच घेऊन जावा, खायचंय ते खा म्हणाव. नारायणी, तू तिथेच राहून जर का स्वयंपाक केला असतास तर? मम्मा, मला ही सगळी कामं नाही जमत ग. बच्चा, अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्या माणसांची मनं जिंकली जातात. कसं कळत नाही ग तुला? डब्बा घेऊन गेली तर खाणारच आहेत ना, टाकून तर देणार नाहीयेत ना ते. कसं समजावायचं ना? अगं ये बाई, या विषयावरून कुणाशी भांडली नाहीयेस ना, चिडचिड केली नाहीयेस ना? अजिबात नाही. आता मी काकूंकडून डब्बा बनवून घेते. तू तिला कसं समजावं मला काही कळत नाहीये. शालिनी काकू, मला आत्ताच्या आत्ता 4-5 माणसांच्या जेवणाचा डब्बा करून दे. का, कोणाला द्यायचंय? मला काय रस्त्यावरच्या माणसांना नाही द्यायचंय, माझ्या सासरच्या माणसांच्या घशात घालायचंय. अगं पण आता तिकडची सगळी व्यवस्था झालेली असताना तुला आणखी कशाला हवाय डबा? तिकडे काय व्यवस्था आहे तेव्हा? एवढं कोणी उत्साही नाहीये. उपाशी मरतील, पण साधा पाण्याचा ग्लास सुद्धा कोणी घ्यायचं नाही तिथे. नारायणी, अगं तिथे अडचण होती म्हणून तर आनंदी गेलीये ना तिथे. काय? आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे आनंदीने. तीच मला जाताना म्हणाली की तुझ्या सासरी मदतीला जायचं म्हणून. किती वेळ झाला तिला जाऊन? अर्धा तास झाला असेल. आज मी त्या आनंदीला जिवंत सोडणार नाही. आधी माझं माहेर उद्ध्वस्त केलं आणि आता माझ्या सासरची वाट लावायला निघालीये. नारायणी, अगं इतकी का चिडतेस तू? शालिनी काकू, जर नागनाथ काकाने या घरात एखादी दुसरी बाई आणून ठेवली ना, तर तुला कळेल की माझी चिडचिड का होते ते.
नारायणी 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 अगं नारायणी कुठे गेली? अक्का हो आनंदी तात्यांच्या वाड्यावर जेवणात मदत करायला गेले. काय? हो अर्धा तास झाला, पण हे कळल्यावर नारायणीला काय झालं काय माहिती. म्हणाली की मी आनंदीचा जीवच घेईन. विष्णू विष्णू अक्का अहो पण विष्णू तर मी तात्याकडे जाते. नारायणी चिडून गेलीये, तिथे जाऊन काहीतरी तमाशा नको व्हायला. मी आले. पिंजरा